इकडे नाशिकच्या भूमीत पुन्हा एकदा लाल वादळ घोंगावू लागलंय। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा ऐतिहासिक लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा काढण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातील हजारो आदिवासी शेतकरी पायी चालत मुंबईकडे मार्गस्थ झालेत। आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळावेत, पश्चिम वाहिन्यांचं पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे यांच्यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निघालेला लॉंग मार्च आता मुख्य नाशिक शहरामध्ये पोहोचलेला आहे। आपण जर बघितलं तर माझ्या मागे मोठ्या संख्येने या ठिकाणी हे लाल वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि एकूण जर बघितलं तर या लॉंग मार्चचं नेतृत्व कॉम्रेड माजी आमदार जेपी गावित हे करत आहे। तर या लॉंग मार्चमध्ये आपण बघतो या ठिकाणी अनेक जे नेते आहे, किसान सभेचे नेते आहे, त्यासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहे, हे या ठिकाणी सहभागी झालेले आहे। हा लॉंग मार्च आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतो आहे। त्या ठिकाणी रविवार कारंजे असेल, पंचवटी कारंजे असेल, CBS, त्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणाहून मुंबई नाका मार्गे हा लॉंग मार्च त्या ठिकाणी मुंबई आग्रा हायवेने पुढे मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। एकूण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी ज्या प्रलंबित मागण्या आहे आदिवासी बांधवांच्या, अनेक दिवसांपासून घरांच्या मागण्या असतील, शिक्षणाच्या मागण्या असतील, पाण्यासाठी सुरू असलेला लढा असेल, त्यासोबत शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, आदिवासी शेतकऱ्यांसाठी ज्या जागा आहेत वन विभागाकडनं ज्या जागा त्या ठिकाणी मिळाव्या याची मागणी अनेक दिवसांपासून आहे। अशा अनेक मागण्या घेऊन हे लॉंग मार्च आता मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। खरं तर सरकारने या सगळ्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा, जे निर्णय घेतलेले आहे त्याची अंमलबजावणी करावी, नाहीतर मुंबईत येऊन मंत्रालयाला घेराव घालण्याची भूमिका खरं तर जेपी गावित यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आपण जर बघतोय आक्रमक भूमिकेमध्ये हे सगळे नेते आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता नाशिकच्या मुख्य शहरातून हा लॉंग मार्च पुढे मुंबईच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।